नमस्कार मित्रांनो, मराठी कार वर्ल्डमध्ये तुमचं स्वागत आहे। आपण आज बघणार आहे कंप्लीट वॉक अराउंड BS6 XUV 300, अशी कार जी सध्याच्या कंडिशनमध्ये भारताच्या मार्केटमध्ये 5 स्टार रेटिंग घेऊन उतरलेली आहे। चला बघूया कंप्लीट वॉक अराउंड। XUV 300 इंडियाची पहिली 5 स्टार रेटिंग कार जिने सर्वात जास्त स्कोर केलेला आहे ग्लोबल एनकॅपच्या क्रॅश टेस्टमध्ये। 16.42 ऑन स्केल ऑफ 17 अडल्ट ऑक्युपंट सेफ्टीमध्ये आणि 37.44 ऑन स्केल ऑफ 49 चाइल्ड ऑक्युपंट सेफ्टीमध्ये। तसंच लोएस्ट लेवल ऑफ इंट्रुजन आणि बेस्ट साईड इम्पॅक्ट क्रॅश वर्दिनेसमध्ये सर्वात जास्त स्कोर केलेला आहे XUV 300नी ग्लोबल एनकॅपमध्ये। X100 प्लॅटफॉर्मवर बिल्टअप आहे XUV 300, जे रिलेट करतं सॅंगयोंग तिवोलीच्या प्लॅटफॉर्मसोबत। टोटल 4 व्हेरियंट XUV 300मध्ये तुम्हाला मिळतील, W4, W6, W8 आणि W8 ऑप्शनल। आज जे व्हेरियंट आपण बघणार आहे ते आहे W8 ऑप्शनल। चिता इन्स्पायर्ड हे लुक XUV 300चं। लोअर ग्रिलवर सिल्वर स्लॅश आणि सिल्वर कलरची स्किट प्लेट तुम्हाला इथे मिळेल। प्रोजेक्टर हेडलॅम्प विथ ऑटोमॅटिक हेडलॅम्प फीचर, फॉलो मी होम अँड लिव्ह मी टू द व्हेकल असे फीचर तुम्हाला इथे अवेलेबल होईल। D-टाइम LED लाईट विथ फॉग लॅम्प टॉप वेरियंट असल्यामुळे इथे अवेलेबल आहे। मिड किंवा लोअर वेरियंटमध्ये तुम्हाला ते ॲज ॲक्सेसरीज लावून घ्यायला लागेल। सिग्नेचर ग्रिल आणि महिंद्राचा लोगो तुम्हाला इथे मिळेल। चला बघूया आता इंजिनबद्दल। 1.2 लिटरचं टर्बोचार्ज BS6 MPFI पेट्रोल इंजिन मिळतं XUV 300ला। 3 सिलेंडरचं 1200 cc असलेलं 109 bhpची पॉवर जनरेट करतं आणि 200 न्यूटन मीटरचा टॉर्क। 17 kmpl कंपनीने ॲव्हरेज क्लेम केलेला आहे। 6 स्पीड मॅन्युअल तुम्हाला ट्रान्समिशन इथे मिळून जाईल। दुसरं इंजिन आहे 1.5 लिटर टर्बोचार्ज डिझेल इंजिन, 4 सिलेंडरचं 1500 cc, 115 bhpची पॉवर जनरेट करतं आणि 300 न्यूटन मीटरचा टॉर्क डिझेल वेरियंटला तुम्हाला मिळेल। 20 kmpl कंपनीने क्लेम केलेलं मायलेज, 6 स्पीड मॅन्युअल आणि 6 स्पीड AMT असे ऑप्शन तुम्हाला यात मिळून जातील। हे आहे इन्सुलेशन पॅड इंजिन नॉईज कमी करायसाठी। आता बघूया साईड प्रोफाईल XUV 300चं। 180 mmचा ग्राउंड क्लिअरन्स आहे XUV 300ला। टोटल लेंथ 3.9 मीटरची, विड्थ आहे 1.8 मीटरची आणि हाईट 1.6 मीटरची। टोटल व्हील बेस आहे 2600 mmचा XUV 300चा। डायमंड कट अलॉय व्हील 17 इंचचे, जे फक्त तुम्हाला टॉप वेरियंटमध्ये मिळतील। लोअर वेरियंटमध्ये हे ऑप्शन तुम्हाला अवेलेबल नाही आहे। 42 लिटरचा पेट्रोल आणि डिझेलचा हा टँक सोबत आहे बॉडी कलर डोअर हँडल। सेट द रोड ऑन फायर या टॅगलाईनवर लॉन्च केलं होतं महिंद्रानी XUV 300ला, जे नक्कीच साजेसं आहे 300 न्यूटन मीटरच्या टॉर्कला। एकदा टायरचं प्रोफाईल चेक करून घेऊ। 215/55 R17 असं टॉप वेरियंटचं प्रोफाईलचं हे टायर। क्लॅडिंगचं फीचर तुम्हाला मिळेल साईड बॉडीमध्ये XUV 300च्या। हे आहे हिटेड ORVM विथ टर्न इंडिकेटर, जे फक्त टॉप वेरियंटला तुम्हाला मिळतील। लोअर वेरियंटला हे फीचर अवेलेबल नाही आहे। व्हील आर्कला पण तुम्हाला क्लॅडिंग मिळेल। C पिलर आणि हे पिलर पियानो ब्लॅक फिनिशमध्ये तुम्हाला दिसेल आणि B पिलर ब्लॅकमध्ये। ड्युअल टोन रूफ रेल्स टॉप वेरियंट असल्यामुळे तुम्हाला मिळतील। लोअर वेरियंटमध्ये हे सिंगल टोन मिळतील तुम्हाला। साईड डोअर बिडिंग पण तुम्हाला XUV 300मध्ये मिळेल डोअर प्रोटेक्शनसाठी, त्यामुळे तुम्हाला एक्सटर्नली ॲक्सेसरीज लावायची नक्कीच गरज पडणार नाही। आता बघूया रिअर साईड। हा रूफ अँटिना सोबत स्पॉयलर, लिव्ह यंग लिव्ह फ्रीचं बॅजिंग। हे आहे रिअर साईड व्ह्यू XUV 300चा। XUV 300चं बॅजिंग। 4 रिव्हर्स पार्किंग सेन्सर तुम्हाला मिळतील सेफ्टी नॉब्समध्ये, सोबत रिफ्लेक्टर आणि इंडिकेटर। सिल्वर कलरची स्किट प्लेट तुम्हाला मिळेल या टॉप वेरियंटमध्ये। LED लॅम्प अक्रॉस ऑल वेरियंट आता हे तुम्हाला मिळतील XUV 300च्या। W8चं बॅजिंग, हे ऑप्शन वेरियंट आपण बघतोय तरी तुम्हाला ऑप्शनचं सेपरेट बॅजिंग मिळणार नाही। सोबत सेंटरला महिंद्राचा लोगो,
स्पॉयलर आणि हाय माउंट स्टॉप लॅम्प LED मध्ये तुम्हाला मिळतील. डिफॉगर, वायपर आणि वॉशरचं ऑप्शनसुद्धा तुम्हाला इथे मिळून जाईल. चला आता ओपन करूया बूट स्पेस. सिंगल टच इलेक्ट्रोमॅग्नेटिक बटन तुम्हाला इथे मिळेल. असा दिसतो हा बूट स्पेस. साईडला राईट हँड साईडला इल्युमिनेशन लॅम्प. रात्री जर तुम्ही बूट ॲक्सेस करत असाल तर तुम्हाला मदत करेल. 957 लिटरचा बूट स्पेस आहे. सेगमेंटमध्ये सर्वात कमी बूट स्पेस XUV300 तुम्हाला ऑफर करते. 17 इंचचा सेम प्रोफाईल असलेला हा स्पेअर व्हील सोबत टूलकिट तुम्हाला इथे मिळेल. सर्वात कमी बूट स्पेस आहे हा XUV300चा कम्पेअर टू नेक्सॉन, विटारा ब्रिझा, फोर्ड इकोस्पोर्ट आणि होंडा WRV. शॉपिंग हुक इथे तुम्हाला मिळणार नाही बूट स्पेसमध्ये. ही रिअर सीट 60-40 स्प्लिट होते. तुमच्याकडे जास्त लगेज असेल तर तुम्ही ही स्प्लिट करून ठेवू शकता, जेणेकरून तुम्ही जास्तीत जास्त बूट स्पेस यूज करू शकाल. सेंटर पॅसेंजरसाठी ॲडजस्टेबल हेडरेस्ट तुम्हाला इथे मिळून जाईल. टेलगेटला ग्रॅब हँडल आणि हे आहे एमर्जन्सी एक्झिटचं बटन. कारमध्ये जर इलेक्ट्रिक ब्रेकडाऊन झाला तर तुम्ही बूट स्पेसमधनं हे बटन प्रेस करून बाहेर पडू शकता कारच्या. असं दिसतं हे दुरून बूट स्पेस. डायनॅमिक गाईडलाईनसोबत तुम्हाला मिळेल रिव्हर्स पार्किंग कॅमेरा टेलगेटला. चला बघूया आता रिअर सीट. ड्युअल टोन कलरमध्ये हे डोअर आहे. थोडी युटिलिटी स्पेस, एक बॉटल होल्डर, डोअर माउंटेड आर्मरेस्ट विथ लेदर फिनिश, क्रोम फिनिश लॉक अनलॉक, एक स्पीकर तुम्हाला मिळेल. पॉवर विंडो स्विच तुम्हाला इथे मिळून जाईल. आता बघूया ही लेदर अपॉस्ट्री. प्रीमियम क्वालिटीची लेदर अपॉस्ट्री तुम्हाला टॉप व्हेरियंटमध्ये मिळेल. लोअर किंवा बेस व्हेरियंटमध्ये तुम्ही हे नक्कीच ॲज ॲक्सेसरीज म्हणून लावून घेऊ शकता. आर्मरेस्ट, सेंटर पॅसेंजरसाठी ॲडजस्टेबल हेडरेस्ट जो नक्कीच लाँग रूटसाठी मदत करेल कम्फर्टेबली सिटिंगसाठी. प्रॉपर थाय सपोर्ट XUV300मध्ये तुम्हाला मिळून जातो. 5 फूट 10 इंच माझी हाईट आहे, तरी पण सफिशियंट हेडरूम आणि लेगरूम मला अवेलेबल आहे. सोबत एक हँडल जे जर्नीला कम्फर्टेबल बनवेल. XUV300मध्ये 3 लार्ज साईज अडल्ट नक्कीच कम्फर्टेबली बसू शकतात. सपोर्टला आर्मरेस्ट, 2 कप होल्डरसोबत जे परफेक्ट हाईटवर दिलेलं आहे, जे तुम्हाला मदत करेल लाँग रूटसाठी. परफेक्ट रिक्लाइन अँगल तुम्हाला XUV300मध्ये नक्कीच मिळून जाईल. असं दिसतं डॅशबोर्ड रिअर सीटवरनं. प्रीमियम क्वालिटी नक्कीच तुम्हाला मिळेल. महिंद्रानी कुठलीच कमी ठेवलेली नाही आहे या SUVला बेस्ट इन सेगमेंट बनवण्यासाठी फीचर वाईज. चला बघूया आता को ड्रायव्हर सीट. ड्युअल टोन कलरमध्ये हे डोअर. टोटल 7 एअरबॅग येतात XUV300च्या टॉप व्हेरियंटमध्ये, जे ॲक्च्युली एका वेगळ्या लेवलवर घेऊन जातं सेफ्टीला. हे ऑन ऑफ बटन एअरबॅगसाठी महिंद्राने इथे दिलेलं आहे. ड्युअल टोन कलरमध्ये हे डॅशबोर्ड. AC वेंटच्या आउटर लाईनला क्रोम फिनिश. हार्ड प्लास्टिक क्वालिटी इथे तुम्हाला मिळेल. खालचा बेज कलर जो आहे तो ॲक्च्युली प्रीमियम लुक देतो ओवरऑल डॅशबोर्डला. ग्लब बॉक्सवर जी स्पेस आहे इथे हे तुम्ही रॅपर ओपन करू शकता क्लीन वगैरे करायसाठी. चला बघूया आता ड्रायव्हर सीट. फ्लिप की आहे ही. लॉक अनलॉक प्लस सर्च फीचरसोबत अवेलेबल. कीलेस एंट्री तुम्हाला मिळून जाईल या व्हेरियंटमध्ये. असं दिसते डोअर दुरून. ड्युअल टोन कलर पॅडिंगमध्ये तुम्हाला हे डोअर मिळून जाईल. पियानो ब्लॅक फिनिशमधली ही केस ज्यावर माउंट आहे काही कंट्रोल. मास्टर की लॉक अनलॉक. पॉवर विंडोचे स्विच सोबत ORVM कंट्रोल तुम्हाला इथे मिळून जाईल. बॉटल होल्डर, 1 लिटरची पाण्याची बॉटल नक्कीच बसेल इथे. थोडी युटिलिटी स्पेस तुम्हाला मिळून जाईल सोबत. खाली तुम्हाला इथे मिळेल वॉर्निंग लॅम्पचं फीचर. डोअर माउंटेड लेदर फिनिशचं हे आर्मरेस्ट. 4 स्पीकर आणि 2 ट्यूटर तुम्हाला मिळतील टॉप व्हेरियंट असल्यामुळे. हे 2 ट्यूटर लोअर व्हेरियंटमध्ये तुम्हाला नाही मिळणार. स्मूथ फिनिश आहे डोअरच्या या पॅडिंगचं.
चला बसूया आता ड्रायव्हर सीटवर. हाईट ॲडजस्टेबल ड्रायव्हर सीट. इथे काही कंट्रोल तुम्हाला मिळतील. मायक्रो हायब्रिड टेक्नॉलॉजी बटन ऑन ऑफ, पार्क असिस्ट सिस्टीम, ट्रॅक्शन कंट्रोल. हे आहे लाईटचे कंट्रोल. वर तुम्हाला AC वेंट मिळेल क्रोम आउटर लाईनसोबत. आता बघूया स्टेअरिंग व्हील. राईट हँड साईडला तुम्हाला हेडलॅम्पचे कंट्रोल. स्मूथ वर्किंग आहे या बटन्सचं. आणि लेफ्ट हँड साईडला तुम्हाला मिळतील वायपर्सचे कंट्रोल. सिल्वर कलरचा नॉट जो तुम्ही बघत आहेत तो डमी आहे इथला. स्टार्ट स्टॉपचं फंक्शन तुम्हाला मिळतं W8 आणि W8 ऑप्शनल व्हेरियंटसाठी. लोअर व्हेरियंटमध्ये तुम्हाला नॉर्मल की मिळेल जी यूज करून तुम्ही कार स्टार्ट करू शकता. स्टेअरिंग व्हीलबद्दल बोलू. स्टेअरिंगला जे रॅपर आहे ते लेदरचं आहे दिलेलं. चांगल्या क्वालिटीचं लेदर XUV300मध्ये तुम्हाला मिळून जाईल. मागच्या सीटचं जे आपण लेदर बघितलं ते सिंथेटिक लेदर आहे. लेफ्ट हँड साईडला तुम्हाला इथे मीडियाचे कंट्रोल मिळेल. सेंटरला महिंद्राचा लोगो आणि एक एअरबॅग. क्रूज कंट्रोल विथ व्हॉईस कमांड फीचर राईट हँड साईडला तुम्हाला मिळतील. टिल्ट स्टेअरिंग ॲडजस्टमेंटचं फीचर तुम्हाला मिळेल या स्टेअरिंग व्हीलला. टेलिस्कोपिकचं फीचर XUV300मध्ये नाही दिलेलं आहे महिंद्रानी. चला आता कार स्टार्ट करूया. आणि हे आहे इन्स्ट्रुमेंटेड क्लस्टर मल्टी कलर इल्युमिनेशन लाईटसोबत. खूप सारे फीचर तुम्हाला इथे मिळून जातील. टेकोमीटर, ट्रिप मीटर, टेल्स इंडिकेटर, गिअर शिफ्ट इंडिकेटर, स्पीडोमीटर, फ्युएल गेज, ओडोमीटर, टेम्परेचर गेज, स्टेअरिंग मोड कंट्रोल, टायर टॉनिक, टायर डिस्प्ले, डोअर अलर्ट. काही वॉर्निंग लॅम्प पण तुम्हाला इथे मिळून जातील. इमोबिलायझर, एअरबॅग वॉर्निंग लॅम्प, ABS वॉर्निंग लॅम्प, लो फ्युएल वॉर्निंग लॅम्प, टोल अजर वॉर्निंग, सीट बेल्ट रिमाइंडर, बॅटरी चार्जिंग, हाय इंजिन कूलंट, पार्किंग ब्रेक. या सगळ्या सेफ्टी फीचर्ससोबत अजून एक युनिक फीचर महिंद्राने ऑफर केलेलं आहे XUV300मध्ये. जनरली ड्रायव्हिंग मोड चेंज करायसाठी आपण इंजिन ट्यून करत असतो. XUV300मध्ये तुम्ही स्टेअरिंगचे मोड चेंज करता. 3 मोड इथे दिलेले आहे. स्पोर्ट, कम्फर्ट अँड नॉर्मल, जे तुम्ही इथून चेंज करू शकता आणि तुमच्या रिक्वायरमेंटनुसार तुम्ही मोड सेट करू शकता. स्पोर्ट्स, कम्फर्ट किंवा नॉर्मल मोड. आणि अकॉर्डिंगली तुमचं ते स्टेअरिंग रिस्पॉन्ड करेल तुम्ही सेट केलेल्या मोडनुसार. कार स्टार्ट केल्यानंतर एक नक्कीच ऑब्झर्व केलं मी आणि मला असं वाटलं तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवायला पाहिजे. ते म्हणजे व्हायब्रेशन्स. डिझेल इंजिनमध्ये जनरली आपल्याला हे जाणवतातच, पण जेव्हा मी लिव्हरकडे बघितलं, गिअर लिव्हरकडे, तेव्हा मला हे थोडेसे जास्त व्हायब्रेशन्स वाटले. मला असं वाटलं तुमच्यापर्यंत ते नक्कीच पोहोचवायला पाहिजे. चला बघूया आता इन्फोटेनमेंट सिस्टीम. 7 इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम XUV300मध्ये तुम्हाला मिळेल. इकोसेन्स, अँड्रॉइड ऑटो, ॲपल कारप्ले, इनबिल्ट नेव्हिगेशनसारखे फीचर तुम्हाला इथे अवेलेबल होतील. रेडिओ, ब्लूटूथ, ऑक्स कनेक्टिव्हिटी तुम्हाला इथे मिळून जाईल. स्मार्ट वॉचसुद्धा तुम्ही इथे कनेक्ट करू शकता. मॅन्युअलचं ऑप्शनसुद्धा तुम्हाला या इन्फोटेनमेंट सिस्टीममध्ये मिळून जाईल. इनबिल्ट नेव्हिगेशनसारखं फीचर अवेलेबल करून दिलेलं आहे XUV300मध्ये महिंद्रानी. त्याचा टच अँड रिस्पॉन्स नक्कीच चांगल्या क्वालिटीचा आहे. टर्न बाय टर्न नेव्हिगेशन तुम्हाला इथे मिळून जातील. चला चेक करूया AC कन्सोल. ड्युअल झोन क्लायमेट कंट्रोल दिलेला आहे XUV300मध्ये. नॉर्मली आपण टेम्परेचर सेट करतो किंवा फॅनची स्पीड चेंज करतो ओव्हरऑल टेम्परेचर मेंटेन करायसाठी. पण इथे लेफ्ट हँड साईडचं तुम्ही टेम्परेचर वेगळं सेट करू शकता आणि राईट हँड साईडचं तुम्ही टेम्परेचर वेगळं सेट करू शकता. अजून एक युनिक फीचर म्हणजे मेमरी टेम्परेचर सेटअप. जनरली तुम्हाला 20 किंवा 22 टेम्परेचर ठेवायची सवय असेल तर तुम्हाला पाहिजे ते टेम्परेचर मेमरीमध्ये सेट करून ठेवू शकता. नेक्स्ट टाईम जेव्हा तुम्ही कारमध्ये याल तुम्हाला फक्त मेमरीचं हे बटन प्रेस करायचं आहे आणि तुम्ही सेट केलेलं टेम्परेचर तुमच्यासाठी रेडी होऊन जाईल. चला चेक करूया सेंटर स्विच बेझल. USB आणि ऑक्ससोबत तिथे तुम्हाला LH चार्जिंग पोर्ट मिळेल जो तुम्हाला मदत करेल फास्ट चार्जिंगसाठी. त्याच्या खाली तुम्हाला मिळेल नॉर्मल चार्जिंग 12 वोल्टचं. थोडी स्पेस तुम्हाला इथे मिळून जाईल. की किंवा मोबाईल तुम्ही इथे नक्कीच ठेवू शकता. लेदर रॅप, गिअर लिव्हरला 2 कप होल्डर तुम्हाला इथे मिळून जाईल. आर्मरेस्टमध्ये सफिशियंट जागा तुम्हाला इथे अवेलेबल आहे. 7 इंचचा टॅब तर तुम्ही नक्कीच इथे आरामात ठेवू शकाल. आणि हा आहे हँडब्रेक. सफिशियंट युटिलिटी स्पेस तुम्हाला इथे मिळून जाईल या सेक्शनमध्ये. चला चेक करूया इलेक्ट्रिक सनरूफ. अँटी पिंच फंक्शनसोबत तुम्हाला मिळून जाईल इलेक्ट्रिक सनरूफ. तुम्हाला मॅन्युअली गेट ओपन करावं लागते. याचे बटन तुम्हाला रीडिंग लाईटजवळ सेंटरला मिळून जाईल. W8 ऑप्शनल व्हेरियंटमध्ये सनरूफ तुम्हाला अवेलेबल आहे XUV300मध्ये. आता बघू ऑटो IRVM. W8 ऑप्शनमध्ये तुम्हाला इथे अवेलेबल होऊन जाईल. को ड्रायव्हर साईडचा हा सनवायझर सोबत तिकीट होल्डर तुम्हाला मिळून जाईल. व्हॅनिटी मिररचं जेव्हा तुम्ही
कवर ओपन कराल तेव्हा ऑटोमॅटिक लाईट स्टार्ट होईल, जे एक चांगलं फीचर दिलेलं आहे XUV300मध्ये को ड्रायव्हर पॅसेंजरसाठी. सेंटरमध्ये तुम्हाला रीडिंग लाईट, इथून तुम्ही ऑन आणि ऑफ करू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला सनरूफसाठी हे बटन, सेंटरला सनग्लासेस होल्डर तुम्हाला इथे मिळून जाईल. या पॅनलमध्ये ब्लूटूथ माईक ड्रायव्हर साईडला वर सिलिंगमध्ये. आता बघूया ड्रायव्हर साईडचा सनवायझर, तिकीट होल्डर इथे तुम्हाला नक्कीच मिळून जाईल. सेम फंक्शनॅलिटी, व्हॅनिटी मिररचं कवर ओपन केलं की ऑटोमॅटिक लाईट स्टार्ट होऊन जाईल. एका कमांडिंग पोझिशनवर तुम्ही बसता. हाईट ॲडजस्टमेंटचं फीचर अवेलेबल असल्यामुळे. आणि हे आहे डॅशबोर्ड, प्रीमियम क्वालिटीचं हार्ड प्लास्टिक आहे. हे 180 mm ग्राउंड क्लिअरन्स आहे XUV300ला आणि 5.3 मीटरचा टर्निंग रेडियस. 4ही डिस्क ब्रेक तुम्हाला XUV300मध्ये मिळतील. 2 वर्ष आणि अनलिमिटेड किलोमीटरची वॉरंटी महिंद्राकडून तुम्हाला XUV300साठी मिळेल. आता बोलूया सस्पेन्शनबद्दल. फ्रंट बॅक पर्सन स्टर्ट विथ अँटी रोल बार आणि रिअरला ट्विस्ट बीम सस्पेन्शन विथ कॉईल स्प्रिंग असे सस्पेन्शन तुम्हाला मिळून जातील XUV300मध्ये. सेफ्टी फीचरबद्दल बोलायचं झालं तर ड्युअल फ्रंट एअरबॅग, ABS विथ EBD, कॉर्नर ब्रेकिंग कंट्रोल, चाइल्ड सीट अँकर्स, कोलॅप्सिबल स्टेअरिंग अँड साईड इंट्रुशन बीम, सीट बेल्ट रिमाइंडर फॉर को ड्रायव्हर, फ्रंट सीट बेल्ट विथ प्री टेन्शनर अँड लोड लिमिटर्स, स्पीड सेन्सिंग ऑटो डोअर लॉक, इम्पॅक्ट सेन्सिंग ऑटो डोअर लॉक, इमोबिलायझर, पॅनिक ब्रेकिंग सिग्नल, पॅसेंजर एअरबॅग डिॲक्टिवेशन स्विच, सेंट्रल लॉकिंग, ESP विथ रोल ओव्हर मायग्रेशन, हिल होल्ड असिस्ट, फ्रंट अँड रिअर फॉग लॅम्प, रिअर डिफॉगर, रिअर वायपर, वॉर्निंग लॅम्प्स, अँटी थेफ्ट अलार्म, रिअर पार्किंग सेन्सर, कॅमेरा विथ अडॅप्टिव्ह गाईडलाईन्स, स्मार्ट रेंज सेन्सिंग वायपर्स, टायर पोझिशन डिस्प्ले, 7 एअरबॅग, आयसोफिक्स, हिटेड ORVM, 3-point सीट बेल्ट फॉर मिडल सीट इन सेकंड रो असे टॉप नॉच सेफ्टी फीचर तुम्हाला XUV300मध्ये मिळतात. तुम्हाला XUV300चा रिव्ह्यू कसा वाटला आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करून सांगा. बेस्ट डीलसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा, कारण आम्ही घेऊन येतो ऑटोमोबाईल सेक्टरमधले सगळे इन्फॉर्मेशन, लेटेस्ट अपडेट तुमच्यापर्यंत मराठीमधून. मराठी कारवर्डला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर नक्की फॉलो करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक मिळून जाईल, कारण फ्युचरमधले येणारे सगळे अपडेट पहिले आम्ही तिथे पोस्ट करतो. मराठी कारवर्डला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून फ्युचरमधले सगळे अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर येतील. तुम्ही कार चालवत असणार तर सीट बेल्ट नक्की लावा. 2 व्हीलर चालवत असणार तर हेल्मेट नक्की वापरा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. धन्यवाद.